4 वेळेला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि 4 वेळेला आमदार निवडून दिला. लक्षात ठेवा, ही खायची गोष्ट नाही आहे की एका घरातला माणसानं एवढ्या वेळेला निवडून देण्याचा हा रेकॉर्ड आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आम्ही परवा बोलून गेलो की काही मंडळी आमदार झाले, त्यांनी मुंबईला घरे घेतली, इतर काय जागा जमिनी घेतल्या, पेट्रोल सगळं गेलं. बोललो. आज काही लोकांनी त्या धनंजय देशमुख काय बंटी काय त्याचं नाव देण्यात काहीतरी खुलासा केला, मला मगाशी दाखवलं. म्हणजे आम्ही पापी भावनेने नाही बोललो की आमच्या मनात पाप किंवा खोट नाही. आम्ही काय सांगितलं, जे काय कोण आमदार झाले त्यांनी पहिल्या टर्म मध्ये मुंबईला खोल्या घेतल्या, पेट्रोल पंप टाकले, कॉलेज काढलं, हायस्कूल काढली, जागा घेतली, सगळे. आम्हाला लोक हसतात की मुंबईला तुमचे 10 बाय 15ची रूम पण नाही एवढ्या वर्षात. म्हणजे या लक्ष्मीनारायणच्या समोर सांगतो, जर आम्ही मनामध्ये आणलं असतं ना, अशा 10 रूम आम्ही मुंबईला घेऊ शकलो असतो. सुषमा काय भानगड करते, महिलेला वाटतं की एवढे वर्ष आमदार आहेत आणि आम्ही कुठे गेलो तर आम्हाला उतरायला जागा नाही, हॉटेलमध्ये ठेवायला लागते. त्याच्यावरच फक्त एक उदाहरण दिलं आम्ही. मी काय सांगायचो, ही जनता जनार्दन आहे, हेच आपलं घर आहे आणि हाच आपला संसार आहे.